22 डिपार्टमेंट आमचे उडलेले आहेत, ज्या 22 डिपार्टमेंटचा आढावा उद्या आम्ही घेणार आहोत। आजच्या संदर्भामध्ये त्या संदर्भात आम्हाला काही माहित नाही, ते आम्ही करत नाहीये। आम्ही क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाला हे काम दिलेलं आहे। क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांनी त्यांची मानकं ठरवलेली आहेत, मार्किंग सिस्टीम ठरवलेली आहे। त्यांचा जो रिपोर्ट असेल त्या रिपोर्टवर आम्ही आमचं काय म्हणणं आहे किंवा काय रँकिंग आहे ते ठरवू। आज रिव्ह्यू मीटिंग चर्चेला जातं अजितदादांचं, ते असे म्हणतात की काकांच्या आशीर्वादाने माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे राजकीय वरच्या चांगलं आहे। मोठ्यांचे आशीर्वाद नेहमी घ्यायचे असतात, त्यामुळे काकांना आशीर्वादापुरतच त्यांनी आता मर्यादित ठेवलं हे तुम्ही लक्षात घेत नाही आहात। असल्या विधानांवर मी काही उत्तर देतो। हे जे काही रोज बीड मध्ये कोणी हे विधान करतं, कोणी ते विधान करतं, मला असं वाटतं की तुमच्याकडे बातम्या काही फार उरलेल्या नाहीत, त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं काही त्या ठिकाणी सापडत नाही, त्यामुळे तुम्ही ते चालवत असता। माझ्याकरता बीडची केस अत्यंत महत्वाची होती, त्याचं योग्य प्रकारे आपल्या CIDने विश्लेषण केलं, चार्जशीट दाखल झाली आहे। आता आमचा करता मेन चॅलेंज त्या चार्जशीटच्या अनुसार जेवढे आरोपी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, याकडे आमचं लक्ष आहे। बाकी तुम्हाला रोज जे मसाले लावायचे ते तुम्ही लावत। बघा, सरकारची भूमिका पक्की आहे, मराठीचा आग्रह चुकीचा नाही, तो आग्रह कोणी धरत असेल तर तो योग्यच आहे, पण त्या आग्रहाकरता जर कायदा हातात घेण्यात आला तर कायदेशीर कारवाई होईलच। देखिए, ये बात मैं स्पष्ट रूप से कहता हूं, महाराष्ट्र में मराठी के लिए आग्रह करना कोई गलत बात नहीं है। सरकार का भी मानना है कि मराठी का उपयोग ज्यादा से ज्यादा होना चाहिए, किंतु अगर उसके लिए कोई कानून हाथ में लेता है तो कानून उसके ऊपर कार्रवाई